आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नगरपालिका, जिल्हा परिषद, महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आणि या निवडणुकामध्ये भरभरून यश सोलापूर जिल्ह्यातल्या जनतेनं भारतीय जनता पक्षाला दिलं. एक हाती सत्ता महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाची दिली ना भूतो न भविष्यती अशा पद्धतीचं यश जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाला मिळालं आणि 30 वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा भारतीय जनता पक्षानं स्वतःच्या ताकदीवर थोडी मोठी सदस्य संख्या निवडून आणली. नगरपालिकेच्या निवडणुका असतील त्यामध्ये खूप चांगलं यश मिळाले. खास करून सोलापूर जिल्ह्यात 11 पंचायत समिती आहेत, त्यामधल्या 10 पंचायत समितीवर भारतीय जनता पक्षाचा सभापती आज विराजमान झालेले आपण सगळेजण पाहतो. आणि एवढं मोठं यश मिळाल्यानंतर आपल्या कार्यकर्त्यांचं, मतदारांचं आणि खास करून निवडून आलेल्या सगळ्या सदस्यांचं अभिनंदन करावं, त्यांचा सत्कार करावा म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब 28 तारखेला सोलापूरमध्ये येतात आणि त्यावेळी कार्यकर्त्यांचा मेळावा आणि नवीन निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार असा सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि त्या सोहळ्याच्या तयारी संदर्भातली आपली आजची बैठक होती. ती बैठक या ठिकाणी झाली. सगळे नगरसेवक, सगळे जिल्हा परिषद सदस्य, सगळे सभापती, आमचे सगळे नेते त्या बैठकीला उपस्थित होते आणि एक चांगला आणि मोठा आनंदोत्सव साजरा व्हावा या पद्धतीचं नियोजन करण्याची आजची बैठक. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सातत्यानं सगळ्याच लोकांच्या प्रश्नावर तोडगा काढायचा प्रयत्न करत असतं. आरोग्य कर्मचाऱ्यांचाही या प्रश्नावर तोडगा काढण्याचा प्रयत्न सरकार करतंय आणि लवकरच तोडगा निघेल आणि असे काही नवीन प्रश्न उद्भवणार नाहीत याची काळजी सरकारच्या वतीनं घेतली जाईल. परंतु सगळ्यांनीच आपण या सगळ्या आंदोलन करत असताना व्यवस्थेवर ताण होणार नाही किंवा विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही याची सगळ्यांनी काळजी घेणं आवश्यक आहे. सोलापूर जिल्ह्यातील मनोहर बाबाला अटक करण्यात सोलापूर जिल्ह्यामध्ये मनोहर बाबांना अटक आता झालेली आहे. त्यांच्या अनेक कारनामे आता समोर येत आहेत. आपण खरात बाबांचा प्रताप पाहता पाहता आता दुसऱ्या बाबांचा प्रताप आपण पाहतोय. असे अनेक बंधू बाबा सध्या महाराष्ट्रामध्ये आहेत. अशा सगळ्या बंधुबाबांना शोधून कारवाई करण्याची भूमिका माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची आहे. त्यांनी पोलिसांना सक्त सूचना दिलेल्या आहेत की अशा बंधुबाबांचा बंदोबस्त झाला पाहिजे आणि यामध्ये त्या बंधुबाबांना साथ देणारे, मदत करणारे अशा सगळ्यांना शोधून त्यांच्यावर कारवाई करा. नक्की ती घेऊन कुठलं बेकायदेशीर काम करू दिलं जाणार नाही. असं जर बेकायदेशीर असेल तर नक्की त्याचं काम थांबवलं जाईल आणि कारवाई पण केली जाईल. पुण्यामध्ये सुनेत्रा पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले. मला काय वाटतं, कोणी काय लिहावं ज्याचा त्याचा विषय आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. खूप चांगलं काम त्यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे. महाराष्ट्र वेगाने प्रगती करताना आपण सगळेजण पाहतोय आणि मला वाटत नाही त्यांच्या पुढे दूरपर्यंत दुसरा कुठला ऑप्शन आहे. सरकारच्या हालचाली ज्या आहेत सुरू आहेत तेच माननीय मुख्यमंत्री मोदयांनी निर्णय घेतला. आपल्याला कल्पना असावी की अधिवेशनामध्येच निर्णय घेतलेला आहे आणि 2 लाखापर्यंत शेतकरी बांधवांचं कर्ज जे थकीत आहे त्या शेतकरी बांधवांचं कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. लवकरच त्याची कारवाई चालू होईल. जी लोक नियमित कर्ज भरतायत अशा लोकांना सानुग्रह अनुदान 50,000 रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याची प्रक्रिया चालू आहे. त्यामुळं जो शब्द माननीय मुख्यमंत्री मोदयांनी निवडणुकीमध्ये दिलेला होता त्या प्रत्येक शब्दाला न्याय देण्याची भूमिका, तो प्रत्येक शब्द पूर्ण करण्याची भूमिका महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदय घेताना आपण पाहतो. शिवभक्त म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल प्रचंड अभिमान आम्हाला आहे. आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने ते आमचा मान, अभिमान, स्वाभिमान आमचे दैवत आहे आणि अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर असं कुठलंही वक्तव्य करणं योग्य नाही. आणि माझी सगळ्यांनाच विनंती राहील, खास करून बाबांनाही विनंती राहील की त्यांचा अध्यात्माचा मार्ग आहे, त्यांनी त्या अनुषंगाने त्यांनी काम करावं. छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी करू नये. शिवाजी कोण होता मी सांगितलं आपल्याला. काय व्यक्तिगत कोणाचा काय विषय होतो त्याचा व्यक्तिगत विषय आहे. तर महाराजांच्या बद्दल अवमानकारक लिहिणं, महाराजांचा एकेरी उल्लेख करणं हे बिलकुल चुकीचं आहे. अशा पद्धतीचं वर्तन कुणाचे असेल तरी खपवून घेतलं जाणार नाही. सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा मान, अभिमान, स्वाभिमान आहे. त्या बाबतीत कुठली तडजोड होणार
पुस्तकातलं जे नाही, मला या संदर्भातली माहिती नाही, परंतु मी सांगितलं तुम्हाला की छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल सगळ्यांनी आदराने बोललं पाहिजे, त्याचा उल्लेख पण आदराने केला पाहिजे, त्यांचा अनादर होऊ नये अशा पद्धतीच्या भावना आमच्या सगळ्यांच्या आहेत, शिवप्रेमींच्या आहेत. त्या भावनाचा आदर सगळ्यांनी केला पाहिजे. शिवाजी मुंबई या संदर्भात आपण सातत्याने बघतो की सरकारच्या वतीनं प्रदूषणावर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जातो. अनेक प्रकल्प त्या दृष्टीनं होताना आपण सगळेजण पाहतोय. सांडपाण्याचा निचरा कचऱ्यावरचे काय प्रकल्प आपण करताना आपण पाहतोय आणि शहरातलं प्रदूषण कमी व्हावं म्हणून इलेक्ट्रिक व्हेकल पासून अनेक गोष्टी करताना आपण सगळेजण पाहतो. परंतु तरी पण काही कारखान्याच्या माध्यमातून प्रदूषण होताना आपण सगळेजण पाहतोय. तर त्याच्यावर पण कसं कमी करता येईल याच्यावर सरकार सातत्याने प्रयत्न करत असतं. त्याच्या सूचना सातत्याने मुख्यमंत्री महोदय देत असतात. त्यामुळे याही बाबतीतला अभ्यास चालू आहे आणि लवकरच प्रदूषणाच्या जी हानी आपली होती, निसर्गाची होती, त्याच्यावर दूरगामी उपाययोजनेची आवश्यकता आहे. त्या दृष्टीने सरकार काम करतं. सोलापूर ते मुंबई सोलापूर विमानसेवा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सोलापूरच्या दृष्टीने खूप महत्वाची विमानसेवा आहे. त्यामध्ये ही विमानसेवेचं टायमिंग ऑड आहे आणि या विमानसेवेमुळे लोकांचा एक दिवस अगदी वाया जातो अशी परिस्थिती आहे. दुसऱ्या दिवसात अर्धा दिवस जातो. त्यामुळे विमानसेवेचं टायमिंग व्यवस्थित झालं पाहिजे. आता सुदैवानं आता नवी मुंबईचा रनवे चालू झालेला आहे. त्यामुळे सकाळच्या सत्रातलं विमान चालू करता येते का असा आमचा प्रयत्न आहे आणि ते चालू झालं तर मला वाटतं खूप लोकांची सोय होईल आणि खूप चांगला प्रतिसाद त्यांना मिळेल. त्यामुळं थोडासा कमी प्रतिसाद मुंबईच्या विमानाला मिळतोय. त्यामुळे काही गोष्टी अडचणीच्या येत आहेत पण भविष्यात त्याच्यावर मार्ग निघेल. सोलापूरमध्ये प्रशासनाने त्याची तातडीने चौकशी केली पाहिजे. तसं असेल तर कारवाई केली पाहिजे. अशा कुणाला बेर करता कामा नये. त्याची चौकशी करण्याच्या सूचना या निमित्ताने मी देईन आणि अशा घटना घडू नयेत भविष्यामध्ये याची काळजी घेतली. डॉक्टरांनी माहिती लपवली पोलिसांपासून, त्यामुळे डॉक्टरांवर पण गुन्हे दाखल झाले. अशी कुणीही माहिती लपवली अशा पद्धतीचं कृत्य कुणीही केलं तर त्याच्यावर कारवाई केली जाईल. पाणी सोडलेलं नाही. पाहतो अल निनोचा इफेक्ट सगळ्या देशभर आहे. यावर्षी पाऊस कमी पडेल अशा पद्धतीची हवामान खात्याचा अंदाज आहे. त्यामुळे शासनाची सातत्याने भूमिका आहे की पिण्याच्या पाण्याचं नियोजन करा. 30 ऑगस्ट पर्यंत लागणाऱ्या पिण्याच्या पाण्याचं नियोजन करून मग पाणी वापर शेतीसाठी किंवा अन्य कारणासाठी करावा अशा पद्धतीची भूमिका शासनाची होती. मी तातडीनं कालवा समितीची बैठक घेतली होती आणि पाणी सोडण्याचा निर्णय आम्ही घेतलेला होता. पण त्या निर्णयाला शासनाची मान्यता मिळाली पाहिजे. अल निनोचा इफेक्ट असल्यामुळं अशा पाणी सोडताना शासनाची मान्यता घ्यावी अशा सूचना सरकारच्या होत्या म्हणून मी स्वतः त्याचा फॉलोअप घेतला. जलसंपदा खात्याच्या मंत्रालयाची मान्यता घेतली, मुख्यमंत्री मोदयांची मान्यता घेतली आणि तातडीने पाणी चालू करण्याचा निर्णय घेतला. मला वाटतं 2 दिवसापासून पाणी चालू आहे. तेव्हा आता शेतकऱ्यांना दिलासा मिळेल आणि भविष्यामध्ये माझी विनंती शेतकरी बांधवांना आहे की थोडं काटकसरीने पाणी वापरायला लागेल. चालू वर्षी थोडंसं दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होईल किंवा दुष्काळी परिस्थिती निर्माण होईल अशी वाकीत हवामान खात्याचं आहे. त्यामुळे आपल्याला काळजी घेणं आवश्यक आहे. अपात्र असलेल्या लाडक्या बहिणींचा 11 कोटीची वसुली समजत नाहीये. ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही. पात्र नसताना ज्या लोकांनी लाभ घेतलेला आहे त्या पण आमच्या लाडक्या बहिणीच आहेत. पण कोणी सर्व्हिसला आहे, कुठं पदावर आहे, ज्यांना लाभ घेणं अपेक्षित नाही. काही महिला भगिनींचा पगार 40,000, 50,000, 1 लाख आहे. अशा काही बहिणींचा चालू झालेला होता. त्याच्यावर कारवाई, वसुलीची कारवाई म्हणजे समाज साधना न्यूज, समाजहितासाठी सदैव अग्रेसर.